दिनांक 18 सप्टेंबर गुरुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करप्पा दानवे पाटील यांनी जालना शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। जालना शहरात मागील 3 दिवसापूर्वी ढगफुटी पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांचे नुकसान झाले होते। शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जालना शहरातील बसस्थानक परिसरात नदीला पूर आल्याने नदी परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करण्यात आलेले असून मात्र नुकसान भरपाई प्रशासनामार्फत लवकरच देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करप्पा दानवे यांनी केली आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे धनराज काबलिये, वसंत शिंदे, सुनील खरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। निश्चितच आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या सीना नदीच्या काठावर, कुंडलिका नदीच्या काठावर ज्या काही दुकानं आणि प्रतिष्ठानं होती 100% दुकानं आणि राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे। मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले, त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुखाचं नाव लिहून घेतलं, परंतु त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। ज्या दिवशी हा हादसा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो। रविदादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला, तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला। सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या 25-30 वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि ढगफुटी झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच, परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले, त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। अनेकांची लग्न पुढच्या दिवसामध्ये होती आणि लग्न करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली। फ्रीज असेल, टीव्ही, सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याचं नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं। म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे, वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना, व्यापारी असेल, उद्योगपती असेल, सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील, या सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला त्या ठिकाणी आमच्याकडे तहसीलदार आलेच नाही, त्याची नाव नोंदणी केली, त्याने आपल्याकडे भेट दिलीच नाही।